हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल फेनॉल इथर या चॅप्टरमध्ये इथर्स हा जो थर्ड कंपाऊंड आहे त्या थर्ड कंपाऊंडबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. मग आता इथर कशाला म्हणायचं आहे? 11वीमध्ये आपण हे शिकलोय की इथर्स आर द कंपाऊंड विच कंटेन ओ ॲज अ फंक्शनल ग्रुप. म्हणजे या इथरचा फंक्शनल ग्रुप हा ओ असतो. म्हणजे ऑक्सिजन ॲटम की जो त्याला डायव्हॅलंट आहे. ऑक्सिजन ॲटम हा डायव्हॅलंट आणि अशा ऑक्सिजनला त्या ठिकाणी डिफरंट अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप हे बॉन्डेड असतात, अटॅच असतात. तर अशा कंपाऊंड जो असतो त्या अशा कंपाऊंडला आपण इथर्स असं म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या, 11वीमध्ये इथर्स म्हणजे आपण एवढंच पाहिलं होतं की इथर म्हणजे असा कंपाऊंड आहे की ज्याचा फंक्शनल ग्रुप हा ओ आहे आणि त्या ऑक्सिजनला या ठिकाणी डिफरंट अल्किल ग्रुप अरिल ग्रुप त्या ठिकाणी बॉन्डेड असतात. मग अशा इथरची डेफिनेशन आपण कशी करणार आहोत? आपल्याला डेफिनेशन एका मार्कासाठी विचारतात. मग आता डेफिनेशनमध्ये अशा प्रकारे डिफाईन करता येतं की इथर्स आर द कंपाऊंड विच कंटेन अँड ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड टू टू अल्किल ग्रुप. म्हणजे लक्षात घ्या, बॉन्डेड टू टू अल्किल ग्रुप. टू अल्किल ग्रुप म्हणजे ऑक्सिजन हा कशाला बॉन्डेड आहे? दोन अल्किल ग्रुपला. म्हणजे इथे आर म्हणजे आपण ज्याला अल्किल ग्रुप असं म्हणतो किंवा ऑर टू अरिल ग्रुप. अरिल ग्रुप मीन्स व्हॉट? ए आर. ओ ए आर म्हणजे या ठिकाणी ए आर आपण याला अरिल ग्रुप असं म्हणूयात. किंवा ऑर वन अल्किल अँड वन अरिल ग्रुप. म्हणजे तिसरं काय असेल? एक अल्किल ग्रुप आणि दुसरा अरिल ग्रुप बॉन्डेड जर असेल या कशाला? ऑक्सिजन ॲटमला, तेव्हा सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज द इथर. याला इथर्स असं म्हणायचं आहे की ज्यामध्ये आर म्हणजे आपण अल्किल ग्रुप म्हटलेला आहे आणि ए आर म्हणजे ज्याला आपण अरिल ग्रुप म्हटलं आहे. याचं आपल्याला एक्झाम्पल सांगता येतं. यस, याचं एक्झाम्पल सांगूत आपण. CH3 OCH3. ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप अटॅच आहे, CH3 ज्याला आपण मिथाईल म्हणूयात. म्हणजे हा डायमिथाईल इथर हे त्या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल असेल. आता दोन अरिल ग्रुप ऑक्सिजनला बॉन्डेड आहेत, त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं C6H5OC6H5 की ज्यामध्ये C6H5 म्हणजे बेन्झिन रिंग अरिल ग्रुप हा ऑक्सिजनला बॉन्डेड असेल तेव्हा त्याला सुद्धा आपण इथर म्हणणार. आणि तिसरा एक असेल ऑक्सिजनला बॉन्डेड एक अरिल ग्रुप आहे आणि दुसरा अल्काइल ग्रुप असेल. एक्झाम्पल त्याचं सांगता येईल C6H5OCH3. म्हणजे ऑक्सिजनला काय बॉन्डेड आहे? एक अरिल ग्रुप बॉन्डेड आहे आणि दुसरा अल्किल ग्रुप म्हणजे मिथाईल ग्रुप अटॅच आहे. तर हे तिन्ही त्यामध्ये इथरचे एक्झाम्पल्स झाले. म्हणजे लक्षात घ्या, इथर्स म्हणजे असा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की ज्यामध्ये ऑक्सिजन ॲटम इज बॉन्डेड टू टू अल्किल ग्रुप, टू अरिल ग्रुप और वन अल्किल अँड वन अरिल ग्रुप. सच कंपाऊंड आर कॉल्ड ॲज द इथर्स. अशा कंपाऊंडला इथर्स म्हणायचं आहे. मग आता यामध्ये डेफिनेशन एका मार्कासाठी तुम्हाला विचारली जाते परीक्षेमध्ये. आता अशा इथरचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. यस, नेक्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये असेल क्लासिफिकेशन. या इथर्सला आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. कशा प्रकारे त्याला क्लासिफाय करता येतं? डिपेंडिंग अपॉन. काय असेल? डिपेंडिंग अपॉन म्हणजे त्या ऑक्सिजनला कोणते ग्रुप बॉन्डेड आहेत त्याच्या बेसिसवरती त्याला आपण काय करूयात? क्लासिफाय करूयात. नेक्स्ट वन, क्लासिफिकेशन of ether.
नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. नाउ इथर्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप. त्याला क्लासिफाय केलेलं आहे. वन इज द सिमेट्रिकल और सिंपल इथर. एक आहे सिमेट्रिकल और सिंपल इथर and the second is unsymmetrical or mixed ether. पहा याला आपल्याला क्लासिफाय करता येतं. यस, इथर्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप. वन इज द सिमेट्रिकल और सिंपल इथर and the second is the unsymmetrical or mixed ether. What is mean by the symmetrical ether? सिंपल इथर कशाला म्हणायचं आहे? पहा की वेन द ऑक्सिजन ॲटम, आता आपण इथर्स म्हणजे काय सांगितलं की ऑक्सिजन हा बॉन्डेड आहे की त्या ठिकाणी अल्किल किंवा अरिल ग्रुपला, पण तो अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप हा जर सेम असेल तेव्हा त्या इथरला आपण सिमेट्रिकल इथर असं म्हणणार आहोत. म्हणजे याची डेफिनेशन आपल्याला सांगता येते की वेन सेम alkyl or aryl group bonded to oxygen, then such ethers are called symmetrical ether. सिमेट्रिकल तेवढाच आपण सिंपल म्हणूयात, सिंपल इथर. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल पहा काय म्हटलं आपण, सेम अल्किल और अरिल ग्रुप कशाला बॉन्डेड आहेत, ऑक्सिजनला बॉन्डेड आहेत, तेव्हा त्याला आपण सिमेट्रिकल इथर्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. देन इट इज द सिमेट्रिकल इथर्स. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल CH3 OCH3. ऑक्सिजनला दोन सेम अल्किल ग्रुप, दोन सेम मिथाइल ग्रुप बॉन्डेड आहेत. नेम आहे याचं डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथर हे त्याचं एक्झाम्पल असेल. सेकंड वन C2H5 OC2H5. ऑक्सिजनला बॉन्डेड असणारे दोन अल्किल ग्रुप C2H5 C2H5 सेम आहेत, म्हणून याला काय म्हणणार आपण, इट इज द सिमेट्रिकल इथर. नेम आहे याचं डाय इथाइल इथर. थर्ड एक्झाम्पल C6H5 C6H5. म्हणजे ऑक्सिजनला दोन जे ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही ग्रुप त्या ठिकाणी सेम आहेत, त्यामुळं त्याला सिमेट्रिकल म्हणू आपण. एक्झाम्पल डायफिनाइल इथर. डायफिनाइल इथर. तर दिस इज व्हॉट सिमेट्रिकल और सिंपल इथर. द नेक्स्ट वन इज द अनसिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकल किंवा त्यालाच आपण मिक्स्ड इथर म्हणू. आता एक्झॅक्टली याच्या अपोजिट इथं काय सांगितलं आपण, वेन सेम अल्किल और अरिल ग्रुप बॉन्डेड टू ऑक्सिजन ॲटम देन सच इथर्स आर कॉल्ड ॲज द सिमेट्रिकल इथर. आता इथे आपण काय सांगणार आहोत, वेन यामध्ये डिफरंट अल्किल ग्रुप, फक्त डेफिनेशन मध्ये काय चेंज आहे ते लक्षात घ्या. इथं आपण म्हटलं सेम अल्किल ग्रुप, इथे काय सांगणार आहोत आपण, डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप. अल्किल और अरिल ग्रुप. bonded to oxygen, then such ethers are called unsymmetrical or mixed ether. They are called unsymmetrical or mixed ether. आता यामध्ये याचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात.
CH3OC2H5. ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन अल्काइल ग्रुप हे मात्र डिफरंट आहे. हा अल्काइल ग्रुप CH3 आहे, हा C2H5 आहे. इथिल मिथिल इथर, इथिल मिथिल इथर हे असेल त्या अनसिमेट्रिकल इथरचं एक्झाम्पल. किंवा सेकंड आहे C6H5OC2H5. पहा, ऑक्सिजनला अटॅच असणारे जे दोन ग्रुप आहेत ते दोन्ही ग्रुप हे डिफरंट आहेत. एक आहे C6H5, दुसरा आहे C2H5. नेम लिहिता येईल इथाइल फिनाइल इथर, इथिल फिनिल इथर. ठीक आहे. तर अशा प्रकारे दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला त्याला सिमेट्रिकल इथर अँड अनसिमेट्रिकल इथर अशा दोन याच्यात त्याला क्लासिफाय करता येतं. डिपेंडिंग अपॉन द सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अलिल ग्रुप आर बॉन्डेड टू द ऑक्सिजन ॲटम. त्या ऑक्सिजनला अटॅच असणारे दोन अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप हे सेम आहेत किंवा डिफरंट आहेत याच्या बेसिसवरती त्याला आपल्याला क्लासिफाय करता येतं. नेक्स्ट टॉपिक आहे नॉमेनक्लेचर सिस्टीम. त्या नॉमेनक्लेचरमध्ये फर्स्ट आहे कॉमन नेम सिस्टीम. मीन्स हाऊ टू नेम अँड इथर. इथर्सला नेम द्यायचा आहे तुम्हाला. पहा, आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये सुद्धा म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये, त्यानंतर आपण अल्कोहोल आणि फेनॉल हे जे दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकलो त्यांचे सुद्धा आपण कॉमन नेम्स त्या ठिकाणी घेतले होते. तसंच सेम इथर्सला सुद्धा आपल्याला कॉमन नेम द्यायचा आहे. मग आता अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम दे आर नेम्ड ॲज अ अल्काइल इथर. लक्षात घ्या, आपण इथर्स म्हणजे डेफिनेशन काय सांगितली, ऑक्सिजन ॲटमला बॉन्डेड असणारे दोन अल्काइल ग्रुप, दोन अराइल ग्रुप किंवा एक अल्किल किंवा अराइल ग्रुप असेल. मग आता याच्यामध्ये त्याचं कॉमन नेम देत असताना त्याला नेम काय द्यायचं आहे, ॲज अ अल्काइल इथर. त्याला अल्काइल इथर अशा प्रकारे त्याला नेम द्यायचं आहे. म्हणजे ऑक्सिजनला बॉन्डेड असणारे दोन अल्किल ग्रुप पहिले मेन्शन करा आणि त्यानंतर त्यामध्ये सफिक्स ॲड करायचा आहे ॲज अ इथर म्हणून. म्हणजे अल्काइल इथर हे त्याचं त्या ठिकाणी कॉमन नेम असेल. लक्षात घ्या, आपण एक्झाम्पल्स घेऊयात मग लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारचे रूल्स फॉलो करायचे नाही आहेत. फक्त आपल्या माइंडमध्ये हे सेट करून ठेवा की जेव्हा जेव्हा आपण इथर्सला कॉमन नेम देतो तेव्हा त्या कॉमन नेम सिस्टीमनुसार त्याला नेम दिलं जातं ॲज अ अल्काइल इथर. मग आता यामध्ये कॉमन नेम म्हटलं की त्या चेनमध्ये, ती चेन जर स्ट्रेट असेल तर आपण एन, ब्रांच असेल त्या ब्रांचमध्ये सेकंड नंबरच्या कार्बनवर जर एक CH3 ग्रुप अटॅच असेल तेव्हा आयसो, किंवा सेकंड नंबरच्या कार्बनवर दोन मिथाइल ग्रुप असेल तेव्हा आपण त्याला निओ किंवा सेकंडरी टर्शरी यासारखे प्रिफिक्सेस यूज करतो. ते सुद्धा आपल्याला इथे यूज करायचे आहेत. एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल पहा, CH3OCH3. आता आपण काय म्हटलं, त्याला नेम कॉमन नेम देत असताना अल्काइल इथर हे त्याचं कॉमन नेम आहे. मग आता अल्काइल ग्रुप, कोणता अल्काइल ग्रुप हे ऑक्सिजनला बॉन्डेड आहे, CH3. म्हणजे याच्यामध्ये कोणते आहेत, एक आहे CH3 आणि दुसरा पण CH3. म्हणजे त्या CH3चं नेम काय आहे, मिथाइल. त्या CH3चं नेम काय आहे, मिथाइल. पण आता यामध्ये किती मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्याला बॉन्डेड आहेत, दोन आहेत. म्हणून काय आपण म्हणणार, डाय मिथाइल. डाय मिथाइल. अल्काइलमध्ये कोणता आहे, मिथाइल. पण मिथाइलमध्ये डाय का लावला आपण, दोन मिथाइल ग्रुप बॉन्डेड आहेत म्हणून डाय मिथाइल. आणि फॉलोड बाय द वर्ड ऑक्सिजनसाठी आपण काय सफिक्स ॲड करणार, इथर. म्हणजे त्याचं नेम काय झालं, डाय मिथाइल इथर. हे त्याचं कॉमन नेम झालं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. या सेकंड एक्झाम्पलमध्ये ऑक्सिजनला दोन अल्काइल ग्रुप कोणते आहेत, C2H5, C2H5. मग आता या C2H5चं नेम काय आहे, यस इट इज इथाइल. याचं नेम काय, इथाइल. पण किती आहेत ते, दोन आहेत म्हणून आपण त्याला नेम काय देणार, डाय इथाइल. आणि सफिक्स काय लावायचं त्यामध्ये, इथर. म्हणजे डाय इथाइल इथर हे त्याचं कॉमन नेम असेल. त्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आता या ठिकाणी दोन
एक आहे C6H5, दुसरा सुद्धा C6H5. मग आता C6H5चं नेम आहे फिनाईल. फिनाईल किंवा त्याला आपण फिनिल म्हणतो. मग आता किती आहेत? 2 आहेत, म्हणून याला काय लावणार आपण? डाय फिनाईल अँड फॉलोड बाय द वर्ड ॲज अ इथर, म्हणजे डायफिनिल इथर, डायफिनाईल इथर असं त्याचा नेम असेल. त्यानंतर नेक्स्ट वन, या एक्झाम्पलमध्ये यस CH3 आणि C2H5 दोन अल्किल ग्रुप ऑक्सिजनला बॉन्डेड आहेत. पण आता यामध्ये याचं नेम आहे इथाईल, याचं आहे नेम इथाईल, आणि या CH3चं नेम आहे मिथाईल. याचं नाव आहे मिथाईल आणि याचं नाव आहे इथाईल. मला पहिल्यांदा आपण तो ते अल्किल ग्रुप मेन्शन करू, त्यातही मग अल्फाबेटिकल ऑर्डर. इथिलचा ई पहिला येतो, म्हणून इथिल पहिले घेऊयात आपण, इथाईल. त्याच्यानंतर दुसरा अल्काइल ग्रुप आहे मिथाईल, इथाईल, त्याच्यानंतर मिथाईल, आणि नंतर ऑक्सिजनसाठी आपण ॲड करूयात त्यामध्ये इथर, म्हणजे त्याचं नेम असेल इथाईल मिथाईल इथर. हे त्याचं काय असेल? कॉमन नेम असेल. त्यानंतर नेक्स्ट वन, आता याला पहा, ऑक्सिजनला बॉन्डेड असणारे ग्रुप कोणते आहेत? एक आहे CH3 आणि दुसरा आहे CH2 CH2 CH3. ठीक आहे, फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी त्या ठिकाणी सर्कल करत आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी CH3चं नेम, CH3 काय आहे? CH3चं नेम आहे मिथाईल, आणि CH2 CH2 CH3 याचं आहे 3 कार्बन ॲटम, म्हणजे तो प्रोपाईल झाला. ठीक आहे, म्हणजे याचं नेम आहे मिथाईल आणि या CH2 CH2 3 कार्बनची चेन आहे, आणि त्या तिन्ही कार्बनची चेन म्हणजे 3 म्हणजे प्रोपाईल ग्रुप झाला तो. आणि शिवाय आता हे 3 कार्बन ॲटम्स कसे आहेत? स्ट्रेट चेनमध्ये आहे, म्हणजे आपण त्या चेनला आपण एन हे प्रिफिक्स घेऊ शकतो. म्हणजे पहा काय असेल मग त्याचं नेम. पहिल्यांदा काय करू आपण? मिथिल घेऊयात, मिथिल, मिथाईल. त्यानंतर हा प्रोपाईल ग्रुप आहे, ठीक आहे, पण त्यामध्ये आपण काय लावूयात? एन, एन प्रोपाईल. एन प्रोपाईल काय घेतलं? प्रोपाईल 3 कार्बनची चेन आहे, पण तिन्ही कार्बनची चेन ही स्ट्रेट चेन आहे, म्हणून एन प्रोपाईल. आणि ऑक्सिजनसाठी ॲड काय करायचं त्याच्यामध्ये? इथर, म्हणजे मिथाईल एन प्रोपाईल इथर, हे त्याचं कॉमन नेम असेल. नेक्स्ट वन, इथे C2H5 आणि दुसरा जो आहे तो हा ग्रुप अटॅच आहे. आता C2H5चं नेम काय आहे? इथाईल. C2H5चं नेम आहे इथाईल, आणि याचं तर 1 2 3 कार्बनची चेन आहे, हा काय असेल? प्रोपाईल. पण लक्षात घ्या, वरच्या 3 कार्बनच्या चेनमध्ये आणि खालच्या 3 कार्बनच्या चेनमध्ये काय फरक आहे? सेकंड नंबरच्या कार्बनवर CH3 ग्रुप अटॅच आहे. म्हणजे इथे या ठिकाणी कोणतं, जसं इथे आपण प्रिफिक्स यूज केलं एन, तसं इथे काय करायचं? ही चेन ही ब्रांच आहे, आणि शिवाय सेकंड नंबरच्या कार्बनवर CH3 ग्रुप ब्रांचिंग फॉर्ममध्ये असल्यामुळे इथे आपण काय यूज करणार? प्रिफिक्स आयसो. म्हणजे काय असेल त्याचं नेम? पहिल्यांदा इथाईल म्हणू आपण, इथाईल, त्यानंतर आयसोप्रोपाईल, आयसोप्रोपाईल, and followed by the word suffix as ether, म्हणजे इथाईल आयसोप्रोपाईल इथर हे त्याचं कॉमन नेम असेल. लक्षात आलं ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? 3 कार्बनची चेन ही स्ट्रेट होते, म्हणून तिथे आपण काय यूज केलं? एन प्रोपाईल म्हटलं, आणि इथं 3 कार्बनच्या चेनमध्ये इथं ब्रांचिंग आहे, सेकंड नंबरच्या कार्बनवर ब्रांचिंग आहे, म्हणून इथे आपण आयसो घेतला आहे. तशा प्रकारचे प्रिफिक्सेस तुम्ही कॉमन नेममध्ये घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट वन, आता ह्या ऑक्सिजनला बॉन्डेड असणारे ग्रुप पहा. हा एक ग्रुप आहे आणि दुसरा हा एक ग्रुप आहे. आता परत पहा, याचं नेम काय आहे? हा जो ग्रुप आहे याला म्हणतो आपण फिनाईल, आणि हा काय असेल? प्रोपाईल. 3 कार्बनची चेन स्ट्रेट चेन आहे, म्हणून इथे काय असेल? तो एन प्रोपाईल. मग आता यामध्ये यस त्याच्या याच्यानुसार नेम देऊयात आपण, एन प्रोपाईल, एन प्रोपाईल, फिनाईल, इथर. एन प्रोपाईल, फिनाईल, इथर हे याचं कॉमन नेम असेल. नेक्स्ट घेऊयात. यस, आता याच्यामध्ये ऑक्सिजनला बॉन्डेड असणारे जे 2 आहेत,
दोन्हीही सारखे आहेत, लक्षात घ्या. CH3 CH CH3 CH3 CH CH3. ठीक आहे. मग आता या ठिकाणी दोन्हीही सारखे आहेत ऑक्सिजनला, पण किती आहेत ते कार्बन ॲटम? 1 2 3. ठीक आहे. मग आता हा काय असेल? प्रोपाईल. प्रोपाईल झाला हा, आणि हा सुद्धा त्या ठिकाणी काय आहे? प्रोपाईल. पण इथे आपण कोणतं प्रिफिक्स यूज करणार? 3 कार्बनची चेन आहे, पण इथे कशी आहे? सेकंड नंबरच्या कार्बनवर ब्रांचिंग आहे, म्हणजे इथे आपण काय यूज करणार? प्रिफिक्स आयसो. इथे काय यूज करायचं? आयसो. म्हणजे काय असेल? दोन्ही सारखे आहेत म्हणून याला डाय. डाय आयसो प्रोपाईल अँड फॉलोड बाय द वर्ड इथर. म्हणजे दोन्हीही सारखे आहेत, डाय आयसो प्रोपाईल ग्रुप झाले, आणि ऑक्सिजनसाठी आपण इथर घेतलं. नेक्स्ट वन पहा. आता यामध्ये कोणते आहेत 2 अल्काइल ग्रुप? एक हा ग्रुप आहे, दुसरा हा ग्रुप आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये याचं नेम इथाईल. ठीक आहे. आणि हा काय आहे? लक्षात घ्या. किती आहेत कार्बन? 1 2 3 आणि 4. एकूण पूर्ण मोजायचे कार्बन ॲटम 4 आहेत, पण इथे असून 4 म्हणजे तो कोणता झाला? ब्युटाईल. यस, 4 म्हणजे तो ब्युटाईल झाला. पण आता इथं कोणतं प्रिफिक्स यूज करणार? परत पहा. सेकंड नंबरच्या कार्बनवर एक CH3 ग्रुप अटॅच आहे, म्हणजे इथं कोणता असेल तो? आयसो. कोणतं प्रिफिक्स यूज करणार? आयसो. आयसो ब्युटाईल इथाईल इथर. ठीक आहे. म्हणजे नेम देत असताना इट इज व्हॉट? आयसो ब्युटाईल. आयसो ब्युटाईल, याचं नेम आहे इथाईल, and followed by the word as a ether. म्हणजे आयसोब्युटाईल इथर हे त्याचं नेम असेल. आणि नंतर लास्ट वन. आता यामध्ये ऑक्सिजनला बॉन्डेड CH3 ग्रुप आहे, ऑक्सिजनला बॉन्डेड CH3 सोबत CH2 आहे. आता CH2 आणि बेन्झिन रिंग या ग्रुपला आपण म्हणतो बेन्झाईल, आणि CH3चं नेम काय आहे? मिथाईल. ठीक आहे. बेन्झिन रिंग विथ CH2 हा जो ग्रुप आहे, कोणता सांगितला आहे मी? लक्षात घ्या. बेन्झिन रिंग, आणि त्या बेन्झिन रिंगला CH2 हा जर ग्रुप असेल तर हा ग्रुप याला बेन्झाईल असं म्हणायचं आहे. तो कोणता ग्रुप आहे? बेन्झाईल. म्हणजे बेन्झाईल आणि हा मिथाईल इथर. मग काय करूयात? पहिले बेन्झाईल मिथाईल इथर. तर हे त्याचं त्या ठिकाणी IUPAC आपलं कॉमन नेम असेल. शेवटचं घेऊयात आपण. CH3 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 OC2H5. पहा एक्झाम्पल घेऊयात आपण यामध्ये. यस, पहा. आता इथे आपण कॉमन नेममध्ये काय पाहतो की ऑक्सिजनला 2 ग्रुप जे अटॅच आहेत ते 2 ग्रुप आपण पहिले मेन्शन करतो. आता ते 2 ग्रुप पहा. हा ग्रुप एक ऑक्सिजनला अटॅच आहे आणि दुसरा आहे CH3. आता प्रत्येकाचं नेम. आता हा आहे इथाईल, याला आपण इथाईल म्हणूयात. आणि हा जो आहे किती कार्बन आहे टोटल मोजायचे पहा. 1 2 3 4. 4 कार्बन म्हणजे तो ब्युटाईल आहे. 4 कार्बन ॲटम म्हणजे तो ब्युटाईल झाला. पण काय असेल इथे? हा जो कार्बन, ज्या कार्बनला ऑक्सिजन ॲटम आहे तो कार्बन इतर 3 कार्बनला बॉन्डेड आहे, म्हणजे त्या कार्बनचं नेचर हे टर्शरी आहे. म्हणून इथं कोणतं प्रिफिक्स यूज करणार तुम्ही? टर्शरी. ठीक आहे. कोणतं प्रिफिक्स असेल? टर्शरी. म्हणजे टर्शरी ब्युटाईल इथाईल इथर हे त्याचा नेम असेल. म्हणजे टर्शरी ब्युटाईल इथाईल इथर हे त्याचं त्या ठिकाणी IUPAC आपलं कॉमन नेम असेल. तर कॉमन नेम सिस्टीममध्ये हे एवढं लक्षात घ्यायचं आहे. कॉमन नेम सिस्टीम तुम्हाला विचारतात, लक्षात घ्या की एक्झाम्पल्स दिले आहेत आणि एक्झाम्पल्सवरून त्याचं नेम आपल्याला मेन्शन करायचं आहे. फक्त एक आपल्या माइंडमध्ये सेट करून ठेवा की कॉमन नेम सिस्टीमनुसार त्याला नेम देत असताना ऑक्सिजनला जे अल्काईल ग्रुप अटॅच आहेत ते पहिले मेन्शन करा अल्काईल, आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय द वर्ड ॲज अ इथर. This is about the common name system.